नमस्कार, मी आशाच किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहे मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानला. आणि हे उद्यानला सुरुवातीलाच आम्हाला 2 सिंहाचं दर्शन झालं. ह्या 2 सिंहाला बघून खूप सर्वजण असे बसमधले सगळेजण आनंदित झाले आणि सगळेजण खुश झाले. आणि त्या जागेवरती जिथं प्राणी असतात त्या जागेवरती बस थोड्या वेळाने थांबवतात. त्याच्यानंतर पुढे गेलो. त्याच्यानंतर असे 4-5 हरणं असे चरत होते. आणि हे हरणं बघायला, जवळून हरणं बघायला खूप सुंदर वाटतात. आणि त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर तिथं असे 2 वाघ असे झोपलेले होते. तिथं बस थांबवली आणि त्याच्यानंतर असं एक असा वाघ असा उभा होता आणि समोरून गुहेतून असे 2 वाघ येत होते. तर तिथं आम्ही बघून हे वाघ असे झोपलेले होते, असे बिनधास्त. पण आम्ही असे जवळून त्यांना असं बघत होतो आणि त्याचा आनंद घेत होतो. आणि तिच्यानंतर बस अशी पुढे गेली आणि जिथं-जिथं प्राणी असतात तिथं-तिथं थोड्या वेळ अशी बस थांबते. सगळ्यांना असं प्राणी बघायला मिळतात. आणि हे बंद बसमधनंच आपल्याला सफर करावी लागते. आणि त्याच्यानंतर आम्ही इथं आलेलो आहे. इथं एक बाजूला मोठा लेक आहे. इथं बोटिंग आहे आणि बोटिंग केलेलं नाही आहे. पण आम्ही इथं आता हे आहे ट्रेनची सफर. तर छोट्या मुलांची स्कूलची पिकनिक आलेली आणि त्यांची सफर करून ते माघारी चाललेले. त्याच्यानंतर ट्रेन आलेली आहे. इथं आता बरेच लोकं तिकिटासाठी वेट करत होते. आणि इथं झाला होता त्यांचा लंच ब्रेक. त्यामुळं आम्हाला थोड्या वेळ थांबावं लागलं. आणि ट्रेन इथं आता येऊन थांबलेली आहे. आणि आम्ही सगळेजणं आता तोपर्यंत झाडावरती भरपूर अशी माकडं होते आणि ते माकडं झाडावरून खाली आलेले आहे. लोकांना पाहून त्यांना वाटत होतं की कोणीतरी, आता लोक येतात जातात म्हणल्यानंतर त्यांना कोणीतरी काहीतरी खायला देतील. पण इथं माकडांना किंवा कुठल्याही प्राण्यांना काही खायला द्यायला सक्त मनाई आहे. कारण जर कोणी असं केलं तर त्याला ₹1000 दंड आहे. शिक्षा काय आहे ते मला माहीत नाही, पण दंड आहे. आणि त्याच्यामुळं इथं कोणीही माकडांना खायला दिलेलं नाही आहे. त्याच्यामुळं ते माकडं खालीवर ओढून खाली झाडावर असे उड्या मारत होते. आणि त्याच्यानंतर त्याच्यातलं एक माकड असं पळत-पळत आलं आणि आतमध्ये अगदी जिथं लोकं ट्रेन सफर करण्यासाठी वेट करतात तिथंच येऊन तो आलेला आहे. आणि त्याच्यानंतर बघा, माझी तिथं पर्स होती, पण माझी पर्स वाचली. त्याने ती पर्स उचलली नाही. मी पटकन जाऊन पर्स घेतली आणि माकड खिडकीमध्ये गेलं. आणि असं त्याच्यानंतर तिथे एक खाली डब्बा होता. खाली म्हणजे टिफिन, जेवण केल्यानंतर राहिलेला डब्बा होता छोट्या मुलाचा, म्हणजेच तो माझ्या नातूचा. तर त्याने तिथून तो डब्बा उचलला. कारण पर्स बरोबरच तो होता. तर मी पटकन पर्स उचलली, पण तो डब्बा उचलायचं विसरून गेले. त्याच्यानंतर तो डब्बा घेऊन पळून गेले. आणि त्याच्यानंतर त्याने इथून बघा, तो शोधाशोधामध्येच होता आणि डब्बा घेऊन पळून गेले. आणि त्याच्यानंतर बघा, आता बाहेर गेलेला आहे. आणि बघा तिथं जाऊन त्याने तो डब्बा उघडलेला आहे आणि डब्बा खोलते. पण डब्यामध्ये काहीही नाही आहे. खाली डब्बा होता आणि फक्त असा टमाटो सॉस थोडासा हे झालेला होता, म्हणजे त्याच्यामध्ये हे केलेलं होतं. तर त्याचा तो डब्बा आता बघतोय काही आहे का त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये काहीही नाही आहे. आणि पण त्याच्यानंतर हे आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे आणि ट्रेनमध्ये मी आणि माझी सगळी फॅमिली ट्रेनच्या सफरसाठी आम्ही बसलेलो आहे ट्रेनमध्ये. आणि त्याच्यानंतर आता ह्या ट्रेनमध्ये बसून आम्ही सफर करत आहे. आणि हे फक्त जंगलातच सफर आहे. आणि याच्यामधनं ट्रेनमधनं बसून आपल्याला कुठलाही प्राणी दिसत नाही आहेत. बसनीच आपल्याला प्राणी बघायचे असले तर बसनीच सफर करावी लागते. हे फक्त ट्रेनचा सफर एन्जॉय करण्यासाठी आहे. तर अशा प्रकारे आम्ही ट्रेनचा सफर करत आहे. आणि हे बघण्यास लहान मुलांना आनंद, हे बघा इथं साईडला एक छोटंसं तळं आहे. लहान मुलांना पण खूप आनंद मिळतो आणि हे बघण्यासारखं आहे. तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानला भेट द्या. आणि मुलांना पण घेऊन जा. आणि अशा
हे ट्रेनची अशी वळणे वळणे आहेत. वळणांनी ट्रेन खालून वर, वरून खाली अशी ट्रेन जात आहे आणि सफर करताना खूप छान वाटतं आणि जंगलातनं आपण सफर करतो म्हटल्यानंतर बघायला तर खूप मस्त वाटतं. आणि हे बघा अशा प्रकारे बघा मस्त असे दृश्य छान आहे आणि बघायला पण मस्त वाटतं आणि अशा प्रकारे आम्ही हा सफर केला.